कुणाला कुठे घेऊन जाईल काय सांगता येत नाही। त्याची ती लंबी चौडी गाडी रामदास आठवलेकडून घेतली म्हणजे काय कमाल आहे की नाही? हे फक्त तुम्हाला जमू शकतं काका। तुमच्यातला कधी माणूस घेऊन दाखवेल? शर्यत देतो तुम्हाला आणि हळूच सांगतात 70 लाखाचीच आहे फक्त। मला या टायमाला घेऊन गेले ते वारीमध्ये शहाजी बापू। त्या डोंगर झाडीपेक्षाही मला त्या दिवशी मी त्या पहिल्यांदा त्या सासवडला गेलो त्या टायमाला जेव्हा त्या दिंड्या पाहिल्या ना, आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर या दिंडीला आलो नसतो तो मुकलो असतो हे माझ्यामध्ये भाव आला त्या दिवशी। म्हणून याच्यानंतर प्रत्येक दिंडीला मी जायलाच अवश्य। पाऊस येतो, महिला असेल, वयोवृद्ध माणूस असेल, मुलगा असेल, सर्व एक वेगळा भक्तिभावात होते। का मागत होते मला नाही माहिती, का चालले होते मला माहित नाही, परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो कोणत्याही पैशापेक्षा मोठा होता। म्हणून विठ्ठल काका माझ्याकडे आले त्या टायमाला त्यांनी सांगितलं की मला शिंदे साहेबांनी पहिला फोन केला की अरे ते दिंड्याचे पैसे दिलेच का नाही? म्हणलं साहेब ताबडतोब देतो। गेल्या वेळेला आपण 1200 दिंड्याला पैसे दिलेले, या वेळेला काय करतो? म्हणलं साहेब 1400 लावून देऊ आपण। पुन्हा तेच वाक्य आपलं काय चालतंय आता मधलं वाक्य थोडस गाळतो नाही तर पुन्हा त्याचं वाक्य होत। अरे पैसा हा सरकारचा जरी असला तो सत्कर्मी लागला पाहिजे। दिंडी काढताना वारकऱ्यांना होणारा त्रास आहे आम्हाला जाणीव नाही असं तुम्हाला वाटतं का? दिंडीची तयारी करताना किती दिवसापासून करता, कशी करता, कसं जमवता, कसं आणता, कसं पिठात जमा करता, कसे काय करता, हे करायला काय कमी टाइम लागतो? दिंडीला 2 महिने आहेत, त्याच्यापूर्वी तुमची असलेली तयारी। पुन्हा त्यांच्याबरोबर पायी जायचे, किती लांब कोणाचा प्रवास किती किलोमीटरचा माहित नाही, परंतु ही तयारी करताना देवाच्या नामस्मरणासाठी जाताना त्याला जर थोडी मदत जर शासनाने केली तर वाईट काय त्याच्यात? म्हणून विठ्ठलांना चिंता करू नका, जोपर्यंत खातं माझ्याकडे आहे तोपर्यंत एकाही दिंडीला पैसे कमी पडणार नाही। हे केलं पाहिजे ना, का करू नये? मग काही लोकांना असं जे वाटतं ना का मला हे करायचं आहे, ज्यांच्यामुळं आमच्या संस्कृतीचं जतन झालेलं, ज्यांच्यामुळं संस्काराची आजही पेरणी होते, त्या माणसासाठी जर त्या वारकऱ्यांसाठी जर पैसा देऊ शकत नसाल तर तुमच्यासारखे कर्मदरिद्र कोणी नाही हे मानणारा मी। मग आम्हाला म्हणलं जातात की भाऊ काय हे काही बोलतात, अरे काही बोलतात तर म्हणून ते झालं ना सर्व। कशाला गेलो असतो गुवाहाटीला? आम्ही काय भुजबळ साहेबाचे चेलेच होतो, ते वेश बदलून कर्नाटकाला गेले होते, आम्ही रात्री 4 व्हीलर मध्ये सुरतला गेलो होतो। मोहीम एकच होती पण ती फक्त कशी करायची आम्ही भुजबळ साहेबांकडून शिकलेलो आहे। माझे नेते आम्ही अनेक वर्ष बरोबर काम केलेले आहे। माणसाच्या मनामध्ये जिद्द असावी लागते, माणसाच्या मनामध्ये उर्मी असावी लागते। तुम्हाला कल्पना नसेल पण शिवसेना प्रमुख साहेबांसमोर सुद्धा भुजबळ साहेबांना जर एखादी मागणी मागायची असेल किंवा एखादं मत मांडायचं असेल ना, त्याच आवाजातून त्याच तडफेने मांडायचे आणि ते मान्य करून घ्यायचे। हे भुजबळ साहेबांचं त्या काळातलं वैशिष्ट्य आहे। म्हणून बंड हे आमच्या
ताकद आहे, आणि जोपर्यंत कोणी बंड करत नाही तोपर्यंत त्याला कोणी विचारत, दखल त्याचीच घेतली जाते जो उठाव करतो. म्हणून आम्ही यांच्याकडून शिकलो. आता याच्यानंतर कधी आम्हाला प्रश्न विचारायचा नाही. बंड कोणाकडून शिकलो? भुजबळ साहेब व्हाया शिवसेना प्रमुख. अरे हे करावं लागतं. समाजाच्या हितासाठी तुम्ही जे काही वारकरी संप्रदाय करतायत ना, तुमच्या आयुष्यातला असलेला एक एक दिवस, कधी काळी आपण असं म्हणतो की उद्याचा दिवस कोणी पाहिला नाही, उद्या आपलं काय होईल आपल्याला माहित नाही. आजचा दिवस का वाया घालवतो? खऱ्या अर्थानं आजचा दिवस तुम्ही सत्कर्मी यासाठी लावता की प्रत्येक दिवशी उठल्यानंतर विठ्ठलाचं नामस्मरण करून खऱ्या अर्थानं जगायला सुरुवात करतात. असं इतर जगत नाही. कुणाकडे किती जमा झालं याच्यावर चिंता करणारे लोक जगात अनेक आहेत. कोणी काय केलं, कुणाचं काय रोजचं चालतंय, आमच्या राजकारणामध्ये तसंच चालतं. कोण शत्रू आहे कोण मित्र आहे आमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सुद्धा कळत नसतं. परंतु तुमच्या संप्रदायामधला जो कोणी भेटला त्याला जय हरी केलं तर समजून जायचं हा आपला नातेवाईक झाला. किती सोपं तुमचं भाष्य आहे. रामकृष्ण हरी, संपला विषय. काही दुसरं बोलायचं नाही. इतके चांगलं मला वाटतं. त्याच्यासाठी मेहनत घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ही ताकद आमच्यात सुद्धा नाहीये. म्हणून विठ्ठलराव या खात्याचा मंत्री म्हणून नाही, हा सत्कार एकनाथ शिंदे साहेबांचा होता. मी त्या माणसाला त्या पोझिशन मध्ये पाहिलेलं आहे. अनेक वर्ष आम्ही बरोबर काम करतोय. परंतु वारीमध्ये आळंदीला जेव्हा ते गेले ते त्या टायमाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मोटरसायकलवर जाताना मी पाहिला. हे मला आमच्या सगळ्यांना एक त्याच्याकडून प्रेरणा मिळते. काय करायचं? मोटरसायकलीवर आलेल्या दिंड्यामध्ये घुसणारा मुख्यमंत्री. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय अनेक काळापासून आहे, परंतु त्याचा जो सन्मान करायला पाहिजे त्या सन्मानाची सुरुवात मला वाटतं या युती शासनापासून सुरू झालेली आहे आणि हे आता अनंत काळापर्यंत चालू राहील. तुम्ही त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज तर आहेच. म्हणून तुम्ही इकडे तिकडे काही पाहू नका. आपल्यात असतं म्हणा, असा कोणता संप्रदाय असा नाही की ज्याच्यामध्ये चांगले वाईट नसतात, असतात. आपल्याला माहिती आहे आपल्यात मध्ये. परंतु ते सगळं जरी एक जर आलं ना तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आजचा जो एक काय परिषद भरवली ही सुरुवात आहे तुमच्या कार्याची. खऱ्या अर्थाने आता तुम्हाला एक मोठं व्यासपीठ द्यायचं काम आज होतंय. मला वाटतं भुजबळ साहेब तुम्ही हे सर्व पाहिलेलं आहे. तुम्ही हा सगळा प्रवासातून गेलाय. आम्ही तर तुमचे छोटे कार्यकर्ते म्हणून तुमच्या बरोबर वावरलेलो आहोत. म्हणून या सरकारमध्ये आमचे नेते म्हणून तुम्ही यांचा कोणताही प्रस्ताव असू द्या, चिंता करू नका. एवढं काही आपण सर्व काही दिलेलं आहे. वारकऱ्याला दिलेलं काही कमी पडत नसतं. हे दान नाहीये, हे पुण्य आहे. ह्याला दान शब्द नाही वापरत तर ह्याला पुण्य शब्द वापरला जातोय. जितना देगा उतना डबल पाएगा. म्हणून हा आशीर्वाद तुमचा पाठीशी राहू द्या. मी आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरील सर्व मान्यवर बसलेले आहेत. यांच्या समोर आम्ही फार चिल्लर लोक आहोत, छोटे लोक आहोत. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी काही शिकवलं, त्याच्यातून आम्ही घडत गेलो. काही लोक बिघडले, तो भाग वेगळा. परंतु चांगलं शिकायचं जी काही प्रेरणा तिथून मिळाली. आणि आज या व्यासपीठावरून आम्हाला सुद्धा कळालं मनातलं काळं पाप किंवा काळं वेळ जर असेल तर जर तिथं कुठं धुतल्या जात असेल तर या संप्रदायामध्ये ये, स्वतः आंघोळ कर, सगळं पाप तुझं धुतलं जाईल. मला वाटतं हे आज मला तरी माझ्या मला वाटतं. म्हणून सर्व शासनाच्या तर्फे तुम्हाला सांगतो, माझ्या खात्यातर्फे सांगतो. मला अनेक वेळेला काही लोकांनी सांगितलं तुम्ही कशा वारकऱ्यांना पैसे देता? वारकरी हा काही वेगळा आहे का? ज्या वारकऱ्याला जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, काही नाही, तो फक्त एकच नामस्मरण करून चालतो, त्याला माझ्या खात्यातर्फे तुम्हाला कल्पना नसेल, आता तो 20,000 रुपये दिले आणि प्रत्येकाला देणार पण आहे. पहिले 12 मानाच्या दिंड्या होत्या त्यांना आम्ही द्यायचो. नंतर त्याचे 1200 झाले, आता 1400 झाले. जेवढ्या दिंड्या आता आवाडे साहेबांना सुरू केलेल्या आहेत, दिंड्या कितीही वाढू द्या,
रक्कम वाढायचं काम संजय शिरसाट करेल एवढं निश्चित आहे. ही रक्कम तुमच्यासाठी नाही तर माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्याच्या पायामध्ये जो काही काटा टोचला जातो, खडक दगड टोचला जातो, त्याला तेव्हा सुद्धा तो विठ्ठलाचं नाम स्मरण करतो. तो कधी पाहत नाही काटा टोचलाय, दगड टोचलाय, मला ताप आलाय, आणि अशा वेळेला त्याला जर सहकार्य केलं तर तो पुण्याचं काम मला वाटतं आम्ही करायचा प्रयत्न करतो. म्हणून तुमचे आभार यासाठी मानतो, तुम्ही आमची ही मदत स्वीकारता याच्यासाठी तुमचे आभार. पुन्हा एकदा विठ्ठल पाटलांचे आभार. खऱ्या अर्थानं बोलतात जास्त, परंतु कामाचा माणूस एवढं लक्षात ठेवा. काही लोकांना त्याचं बोलणं, बाबा या विठ्ठल काका बोलतात जास्त, आता तुम्हाला काय सांगू, आम्ही किती सहन करतो हे आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही ते गोष्ट सोडून द्या. काही जी गोष्टी असतात त्या सोडून द्यायचे, पण चांगल्या गोष्टी झाल्या त्या पुन्हा ऍक्सेप्ट करायच्या. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हरी. यानंतर